नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या आयुष्यामध्ये सध्या काही अडथळे कमी होऊ लागले असेल, गोंधळ कमी होत असेल आणि काही गोष्टी अचानक सोप्या होत असेल, तर या बदलांकडे दुर्लक्ष करू नका. स्वामी तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करत असल्याची ही सुरुवात असू शकते. अशा वेळेला आयुष्यामध्ये एक शांत बदल सुरू असतो. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू शक्य वाटू लागतात. काही मार्ग तयार होऊ लागतात. हे बदलच सांगतात की तुमच्या आयुष्यामध्ये काही महत्त्वाचे घडत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की स्वामी तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करत आहेत याची लक्षणे कोणती असतात. जीवनात प्रत्येक माणसाला कधी ना कधी अडथळे येतातच. काही वेळा प्रयत्न करूनही कामे अडकतात, मार्ग स्पष्ट दिसत नाही आणि मनात निराशा निर्माण होते. अशा वेळेला अनेक भक्त स्वामींकडे प्रार्थना करतात, नामस्मरण करतात आणि त्यांच्या कृपेची अपेक्षा ठेवतात. स्वामी हळूहळू परिस्थिती बदलतात आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी मार्ग तयार करतात. या प्रक्रियेमध्ये काही लक्षणे दिसू लागतात. आता आपण 30 लक्षणे समजून घेऊया. सगळ्यात पहिले लक्षण म्हणजे मनातील गोंधळ कमी होऊ लागतो. अडथळे असताना मनात खूप गोंधळ असतो. काय करावे, कोणता मार्ग योग्य आहे, कोणावर विश्वास ठेवावा हे काहीही समजत नाही. पण जेव्हा स्वामींची कृपा काम करू लागते तेव्हा सर्वप्रथम मनातील गोंधळ कमी होऊ लागतो. परिस्थिती अजूनही तशीच असू शकते, पण विचार अधिक स्पष्ट होतात. मन शांत होते आणि आपण गोष्टींना अधिक स्थिरपणे पाहू लागतो. निर्णय घेणे थोडे सोपे वाटू लागते. हा बदल लहान वाटू शकतो, पण प्रत्यक्षात अडथळे दूर होण्याची ही सुरुवातच असते. कारण मन स्पष्ट झाले की योग्य कृती करणे शक्य होते. जेव्हा स्वामी आपल्या जीवनातील अडथळे दूर करू लागतात तेव्हा आपल्याला योग्य लोक आणि योग्य मार्ग भेटू लागतो. जीवनातील अडथळे अनेकदा एकट्याने दूर होत नाहीत. कधी योग्य मार्गदर्शनाची गरज असते तर कधी योग्य संधीची. स्वामींची कृपा जवळ आली की अनेकदा योग्य लोक योग्य वेळेला भेटू लागतात. एखाद्याचा छोटासा सल्ला, एखाद्या व्यक्तीची मदत किंवा एखादी नवीन संधी, या गोष्टी अचानक आपल्या मार्गात येतात. आधी दिसत नसलेला मार्ग आता स्पष्ट होऊ लागतो. अनेक भक्त सांगतात की स्वामी अनेकदा लोकांच्या माध्यमातून मार्ग दाखवतात. त्यामुळे योग्य लोकांची भेट होणे ही अडथळे दूर होण्याची एक महत्त्वाची खूण असते. तिसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे चुकीच्या गोष्टींपासून दूर जाण्याची जाणीव होते. कधीकधी अडथळे बाहेर नसतात, ते आपल्या सवयींमध्ये किंवा निर्णयांमध्ये असतात. स्वामींची कृपा जवळ आली की माणसाला हळूहळू हे लक्षात येऊ लागते. ज्या गोष्टी आधी योग्य वाटत होत्या त्या आता मनाला पटत नाहीत. चुकीची संगत, अनावश्यक वाद, नकारात्मक विचार या गोष्टींपासून दूर जाण्याची इच्छा निर्माण होते. हा बदल जबरदस्तीने होत नाही, तो आतूनच येतो आणि हा आतला बदलच पुढचा मार्ग मोकळा करतो. अडचणींची भीती कमी होऊ लागते. अडथळ्यांपेक्षा त्यांची भीती माणसाला जास्त थकवते. हे होणार नाही, मी अपयशी ठरेन, पुढे काय होईल, अशा विचारांमुळे मन कमजोर होते. पण स्वामींची कृपा असली की मनामध्ये एक शांत धैर्य निर्माण होते. अडचणी अजूनही असतात, पण त्यांची भीती कमी वाटते. माणूस त्या परिस्थितीकडे अधिक स्थिरपणे पाहू लागतो. ही भावना त्याला पुढे जाण्याची ताकद देते. भीती कमी झाली की अडथळ्यांवर काम करणे सोपे होते. लहान लहान गोष्टी मार्ग मोकळा करू लागतात. कधी अडथळे मोठ्या बदलाने दूर होत नाहीत, ते लहान लहान गोष्टींनी हळूहळू दूर होतात. एखादे अडकलेले काम पुढे सरकते, एखादी समस्या सुटते, एखादा मार्ग अचानक सापडतो. या छोट्या बदलांकडे लक्ष दिले तर लक्षात येते की परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. प्रत्येक छोटा बदल पुढच्या मोठ्या बदलासाठी मार्ग तयार करत असतो. हे बदल शांतपणे घडतात, पण त्यांचा परिणाम मात्र मोठा असतो. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होण्याचे आणखीन एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे तुमच्या स्वभावामध्ये झालेला सकारात्मक बदल. आधी तुम्ही छोट्या गोष्टींवर चिडत होता, रागवत होता किंवा तक्रार करत होता, पण आता परिस्थिती तशीच असूनही तुम्ही शांत राहता. तुम्ही लोकांना माफ करता, तुम्ही तक्रार करणे सोडून दिलेले आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमची प्रतिक्रिया बदलत नाही तोपर्यंत तुमचे प्रारब्धही बदलत नाही. स्वामी तुमचे आयुष्य सोपे करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या स्वभावाला सात्विक बनवतात. स्वभावामध्ये उतावळेपणा किंवा सतत नकारात्मक विचार असेल तर अनेक गोष्टी अडकून राहतात. त्यामुळे आपला स्वभाव बदलला की नाती सुधारतात, निर्णय स्पष्ट होतात आणि अनेक अडथळे आपोआप दूर होऊ लागतात. त्यामुळे स्वभावातील हा बदल स्वामी तुमचा मार्ग मोकळा करत असल्याची एक महत्त्वाची खूण असते. जेव्हा अडथळे दूर होतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना हळूहळू परिणाम दिसू लागतात. कधीकधी आपण खूप प्रयत्न करतो पण परिणाम दिसत नाही, त्यामुळे निराशा वाढते.
पण जेव्हा अडथळे दूर होऊ लागतात तेव्हा आपल्या प्रयत्नांचे छोटे छोटे परिणाम दिसू लागतात. एखादे काम पूर्ण होते, एखादी संधी मिळते किंवा एखादी समस्या सुटते. हे बदल खूप मोठे नसले तरीही ते मनाला आशा देतात. हळूहळू आपल्याला जाणवते की आपले प्रयत्न वाया जात नाहीत. ही छोटी प्रगतीच पुढच्या मोठ्या बदलाची सुरुवात असू शकते. जेव्हा तुम्हाला स्वामींच्या अस्तित्वाचे आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्याचे संकेत मिळतात तेव्हा ती वेळ तुमच्या शुद्धीकरणाची आणि प्रगतीची असते. अशा वेळेला नेमके काय करावे? सर्वात आधी स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करा. मनापासून आभार माना. स्वामी, तुम्ही मला मार्गदर्शन करत आहात याबद्दल मी आपला ऋणी आहे, हा भाव ठेवा. कृतज्ञतेने तुमची भक्ती अधिक दृढ होते. संयम ठेवा. संकेत मिळणे म्हणजे काम पूर्ण झाले असे नाही, तर ती एक सुरुवात आहे. यामुळे घाई न करता स्वामींवर विश्वास ठेवून संयम ठेवा. स्वामी जे काही करतील ते तुमच्या हिताचेच असेल हे पक्के लक्षात ठेवा. स्वामींच्या सेवेत आणि नामस्मरणात सातत्य ठेवा. अडथळे दूर करताना मिळालेले संकेत हे स्वामींचे प्रेमच आहेत. ते टिकवण्यासाठी तुमच्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नका. सेवेतील सातत्य तुमच्या मनाला अधिक शांत करते आणि स्वामींवरचा विश्वास घट्ट करते. नेहमी आत्मपरीक्षण करा. स्वतःमधील बदल स्वीकारा. संकेत मिळाल्यावर स्वतःच्या स्वभावाचे निरीक्षण करा. जर स्वामी तुमच्यामध्ये काही बदल घडवत असतील तर ते आनंदाने स्वीकारा. अहंकाराचा त्याग करा आणि स्वामींच्या मार्गदर्शनानुसार वागण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांना मदत करा. स्वामींच्या कृपेचा अनुभव आल्यावर तुमच्याकडून शक्य असेल तितकी दुसऱ्यांना मदत करा. स्वामींचे कार्य भक्तांच्या माध्यमातूनच चालते. सेवा आणि परोपकार यातून तुमची पात्रता वाढते आणि अडथळे कायमचे दूर होतात. स्वामी जेव्हा आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करत असतात तेव्हा आपले मन शांत होते, गोंधळ कमी होतो, योग्य व्यक्ती भेटतात, भीती कमी होते, आपल्या प्रयत्नांना यश मिळते. या बदलांकडे लक्ष दिले तर आपल्याला जाणवेल की जीवनाचा मार्ग थोडा स्पष्ट होत आहे. जर तुमच्याही जीवनामध्ये असे बदल दिसू लागले असेल तर समजून जा की आयुष्यातील अडथळे दूर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणूनच अशा वेळेला घाई करू नका, निराश होऊ नका. शांतपणे आपले प्रयत्न करत राहा. जेव्हा स्वामी तुमच्या आयुष्याची जबाबदारी घेतात तेव्हा अडथळे हे अडथळे राहत नाहीत, तर प्रगतीच्या पायऱ्या बनतात. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या लक्षणांपैकी एक जरी लक्षण जर तुमच्या आयुष्यात दिसत असेल तर आजच स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा. तुम्ही चुकीच्या मार्गावर नाही, तर स्वामींनी ठरवलेल्या योग्य मार्गावर आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की जेव्हा स्वामी आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करत असतात तेव्हा आपल्याला कोणती लक्षणे दिसतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.